नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज। आता मागच्या व्हिडिओत आपण काय शिकलो की क्रमवार नैसर्गिक संख्या किती म्हणजे एकूण संख्या कशा काढायच्या। आता यामध्ये आपण शिकणार आहोत क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची ती। आता त्यामध्ये पहिला आहे 1 पासून 1 पासून सुरू होणाऱ्या किंवा पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज। नैसर्गिक संख्यांची बेरीज। आता यामध्ये एक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर किंवा आधी आपण काय करू, त्याचा फॉर्म्युला लिहून घेऊ। तर त्यांची बेरीज बरोबर काय असते, n × n + 1 भागिले 2। आता उदाहरणार्थ म्हटलं तर प्रश्न, पहिल्या 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। पहिल्या 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। आता पहिल्या 5 म्हटलंय म्हणजे काय, n ची किंमत किती झाली, 5। आता बेरीज काय असते, n × n + 1 भागिले 2 म्हणजे काय येईल, 5 गुणुले 5 + 1 6 भागिले 2 म्हणजे 30 भागिले 2 बरोबर किती, 15। म्हणजे पहिल्या 5 संख्यांची, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली, 15। आता आपण ह्या इथे 1 + 2 + 3 + 4 + 5 बरोबर किती, 1 3 6 4 आणि 15 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे। जर असा प्रश्न आला पहिल्या 5 क्रमवार किंवा पहिल्या 20 क्रमवार n काही असेल तर त्यांची बेरीज काढण्यासाठी काय करायचं, n × n + 1 भागिले 2। अजून एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ। एक्झाम्पल दुसरा, 1 ते 25 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। 1 पासून म्हणजे 1 पासून नैसर्गिक संख्या चालू होतात ते कुठपर्यंत, 25 पर्यंत। म्हणजे काय करणार, n × n + 1 भागिले 2 म्हणजे n किती, 25 गुणुले 25 + 1 26 भागिले 2 बरोबर 25 गुणुले 25 गुणुले किती, बेके बे 13, 25 गुणुले 13, 13 × 5 = 65, हाचा आला 6, 13 × 2 = 26 आणि 6 = 32 म्हणजे पहिल्या 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली, 325। आता यामध्ये आता हा पहिला झाला 1 पासून सुरू होणाऱ्या, त्यामध्ये दुसरा आहे कोणत्याही क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज। कोणत्याही क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज। आता काय असते बेरीज, तर
पहिली नैसर्गिक संख्या अधिक, आपण थोडंसं छोटं लिहूया म्हणजे पूर्ण फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल. फॉन्ट पण मी थोडा छोटा करतो. कोणत्याही नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या, याला सगळ्याला भागिले 2 आणि गुणुले एकूण नैसर्गिक संख्या. तर कोणत्याही क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काय असते? पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या आणि भागिले 2 गुणुले एकूण नैसर्गिक संख्या. आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर पहिलं आपण एक उदाहरण घेऊया की 22 ते 47 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता पहिल्यांदा काय लागेल आपल्याला? एकूण नैसर्गिक संख्या काढाव्या लागतील. तर एकूण नैसर्गिक संख्या कशा काढणार? एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. किती येईल? 47. 7 वजा 2 5 आणि 4 वजा 2 2 अधिक 1 म्हणजे किती संख्या आल्या? एकूण 26. आता बेरीज काय असेल मग? बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या किती? 22 अधिक शेवटची संख्या 47 भागिले 2 गुणुले 26. 22 अधिक 47 किती? 7 आणि 2 9, 4 आणि 2 6 आणि गुणुले 26 भागिले 12 म्हणजे किती? 26 भागिले 2 म्हणजे 13. गुणाकार किती येईल? 13 9 117. 7 राहिले, 7 हाताला 11, 13 6 78, 78 अधिक 11 8 आणि 1 9, 7 आणि 8 म्हणजे बेरीज किती आली? 897. अजून एक एक्झाम्पल घेऊया. बत्तीस ते 72 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता एकूण आधी काय करावं लागेल? एकूण नैसर्गिक संख्या बरोबर 72 वजा 32 अधिक 1. 2 मधून 2 गेले 0, 7 मधून 4 गेले 4 अधिक 1 म्हणजे एकूण संख्या किती आल्या? 41. आता बेरीज काय असते? बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणुले एकूण संख्या. 104 भागिले 2 गुणुले 41. 104 5 आणि 2 गुणुले 41. आता याचा गुणाकार किती येईल? 52 गुणुले 41. 2 एक्के 2, 5 एक्के 5, 4 2 8, 8 आणि 5 13, 3 हाताला 1, 5 20 आणि 1 21 म्हणजे त्यांची बेरीज किती आली? 2132. आज आपण काय शिकलो? एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे दिलेल्या जर नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होत असतील तर त्यांची बेरीज
आणि कोणत्याही क्रमवार नैसर्गिक संख्या असतील त्यांची बेरीज शिकलो. जर काही अडचण असेल कोणाला तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.